हॅलो, मी अंकिता. आपण पाहत आहोत एबीडी मराठी. तर नजर टाकूयात आजच्या ताज्या आणि ठळक घडामोडींवर. पाकिस्तानच्या तुरुंगात बंदिस्त भारतीय खलाशी विनोद लक्ष्मण कोल यांचा 17 मार्चला मृत्यू झाला. विनोद हे पालघरच्या डहाणू येथे राहायला होते. त्यांच्या गावातील लोकांना विनोद परतेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांची 1.5 महिन्यांपूर्वी प्राणज्योत मालवली. पाकिस्तान विनोद कोल यांचा मृतदेह तब्बल 1.5 महिन्यांनी भारतात पाठवणार आहे. नीतू नावाच्या महिलेने ऑनलाईन केकची ऑर्डर दिली. केकसाठी लागणारे पैसे देखील त्यांनी दिले होते, पण त्यानंतर काही वेळातच त्यांच्या फोनवर एक OTP आला. मग या OTP साठी एक अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि OTP देताच खात्यातील 1 लाख रुपये गायब झाले. या घटनेची माहिती नीतू यांनी पोलीस ठाण्यात दिली व पुढील तपास पोलीस करत आहेत. खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेला काही दिवसांपूर्वी RBIने ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंग चॅनलवरून नवीन ग्राहक जोडण्यापासून बंदी घातल्याने मोठा झटका बसला होता. याशिवाय आता बँक नवीन क्रेडिट कार्ड देखील जारी करू शकत नाही. यावर अश्नीर ग्रोहर यांनी निशाणा साधला आहे. बँकेकडून टेक्नॉलॉजी होऊ शकत नाही, आम्ही फिनटेक कडून बँकिंग होत नाही, असं ते म्हणाले आहेत. सोलापुरात होम मैदानात पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. यासाठी एक भव्य शामियाना उभारला जातोय. 1 लाख लोक या सभेत बसू शकतील अशी व्यवस्था भाजपकडून करण्यात आली. भर उन्हाळ्यात सभा होत असल्याने फॅन, कूलर, थंडगार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली. अमेरिकेत एका कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 3 भारतीय महिलांचा मृत्यू झाला आहे. रेखाबेन पटेल, संगीताबेन पटेल आणि मनीषाबेन पटेल असे मृत पावलेल्या तिघींची नावे आहेत. या तिन्ही महिला गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. चालू रस्त्याच्या मधोमध खुर्ची टाकून एक तरुण रील शूट करत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत शास्त्री पार्क पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. पोलीस तरुणाची चौकशी करत आहेत. याआधी दिल्लीमध्ये रात्रीच्या वेळी तरुणाने गाडी वेगाने चालवल्याने एकाला अटक करण्यात आली होती. तमिळनाडूत बस उलटल्याने 15 प्रवासी जखमी झाले आहेत. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले व पुढील तपास पोलीस घेत आहेत. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या एबीडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.